हॅलो हॅलो हॅलो. से कितनी दूर खड़ी हो और करीब आ जा, सुबह पे जिस तरह शाम का हो गुमा, सुबह पे जिस तरह शाम का हो गुमा, जुल्फों में एक चेहरा कुछ जाहिर कुछ निहार, ख्वाब हो तुम या कोई हकीकत, कौन हो तुम बतलाओ, ओ देर से कितनी दूर खड़ी हो और करीब आ जाओ, या कोई हकीकत, कौन हो तुम बतलाओ, ओ देर से कितनी दूर खड़ी हो और करीब आ जाओ। धड़कनों ने सुनी एक सदा पाव की, धड़कनों ने सुनी एक सदा पाव की, और दिल पे लहराई आंचल की छाप की, और दिल पे लहराई आंचल की छाप की, आप हो तुम या कोई हकीकत, कौन हो तुम बतलाओ, ओ देर से कितनी दूर खड़ी हो और करीब आ जाओ। थँक्यू. लागू सर, ओल्ड इज गोल्डमध्ये आहात तुम्ही ना? काय वय तुमचं? 56. मग इतके दिवस 56 पर्यंत जे जे काही केलं ते बघून केलं का? एवढं फील नाही यायला पाहिजे. फील नाही यायला पाहिजे. त्यांना कळलं, ते हसले कोणतरी. तुम्हाला जे गायचं आहे, तुम्ही प्रपोज केलं असेल जेव्हा केव्हा ज्या कोणाला, तेव्हा तुम्ही कागद घेऊन गेला होतात का? नाही ना, असंच प्रपोज केलं. मग ते तसंच आतनं आलं तर ते एक्सप्रेशन येणार ना. शब्दही पाठ पाहिजेत आपल्याला, तितकेच महत्त्वाचे आहेत. प्रत्येक कंटेस्टंटनी, मी त्यांना असं एकट्याला सांगत नाही, मी सगळ्यांनाच सांगते, जेव्हा आपण एखादं गाणं म्हणतो आहोत आणि आता कॉम्पिटिशन करता आपण गातो, तर एक कडवं गायचं आहे, तेवढं तरी पाठ पाहिजे ना आपल्याला. ती लहान लहान मुलंसुद्धा पाठांतर करून गातात छानपैकी. हे आपल्याला आता इतके वर्ष आपण हे गाणं ऐकतोय, आपल्या रक्तात खेळतायत ही गाणी सगळी. थोडं पाठांतर असतं तर आणखीन मजा आली असते. चांगलं प्रेझेंट करताय, पण पाठ असतं तर अजून मग ते निम्म लक्ष कागद पडतोय नाही पडतोय ह्याच्याकडे जातं ना आपलं. नाही, पुढच्या वेळेस लक्षात ठेवा सगळ्याच कंटेस्टंटनी की कृपया पाठांतर असेल तर जास्त छान एक्सप्रेस करणं सोपं जातं. हां, थँक्यू. छान म्हणलं पण. थँक्यू थँक्यू. ट्रॉफी यानंतर ओल्ड इज गोल्ड कॅटेगरीतनं कंटेस्टंट नंबर 704 मनोज भगत यांना आमंत्रित करतो.